अबे झाटू, मी कोण्या पक्षासाठी नाही बोलत आणि कोण्या नेत्यासाठी नाही बोलत. माझा आवाज फक्त शेतकऱ्यासाठी आहे आणि शेतकऱ्यासाठीच राहणार. समजलं काय? आणि तू काय म्हटलं, लाडकी बहीण योजना आहे ना. अबे झाटू, मला सांग, तुझ्या आईले तुझ्या बहिणीले ते 1500 भेटून राहिले, ते कोणाच्या भरोश्यावर भेटून राहिले रे? का देवेंद्र फडणवीस त्याच्या खिशातले देऊन राहिला काय? अरे अंगणवाडी नापास, तुझ्यासारखे आहे लोक आहे म्हणून शेतकरी एकटे नाही आहे. एकता नाही शेतकरी, ज्याच्यात जातीवाद आहे म्हणून शेतकरी हा आत्महत्या करून राहिला तुझ्यासारखे जत असन म्हणूनच. कारण शेतकरी म्या पाहिला मरताना, म्या सोडवलं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याले. समजलं काय? ज्या वेळेस आपला बापाले आपण सोडवतो ना आत्महत्या करतो तर तेव्हा पाहिजे शेतकरी म्हणजे काय असते. आणि तू सांगू राहिला लाडक्या बहिणीबद्दल, थांब सांगतो तुले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या शेतकऱ्याच्याच खिशातले पैसे घेऊन लाडकी बहीण योजना म्हणून राहिला. खरं असं तर कमेंट करून सांगा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. आणि युट्यूबला बघत असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. कारण ह्या झाटूला मला सांगायचं आहे का तू बेटा काँग्रेसचा चमचा म्हटलं मले. अबे मी काँग्रेसचा चमचा नाही आहे. मी कोण्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी बोलत नाही. मी फक्त बोलतो शेतकऱ्यासाठी. मी बीजेपीचा विरोधीच नाही आहे आणि कोण्या पक्षाला विरोधी नाही आहे. मी आहे फक्त या मंत्रिमंडळाचा विरोधी. कारण हे लोक माझ्या शेतकऱ्याचं वाटोळ करून राहिले. अरे झाटू, तू लाडकी बहीण योजना मोडून बंद केली तर फायदा काय लाडक्या बहिणीला ते सांग मला. तुझ्या बाप पहिले तुझ्या माईले पहिले पोचत होता, आताही पोचून राहिला. आणि त्या 1500 रुपयात का महिना गुजरून राहिला का तुझ्या? घर खर्च होऊन राहिलं काय? नाही होऊन राहिलं. समजलं काय? होऊन राहिलं काय? आणि ते 1500 कोणाच्या जवळून येऊन राहिले रे? शेतकऱ्याच्या बोकांडीवर बसून राहिले. शेतकऱ्याच्याच खिशातले पैसे त्याच्या बायकोले देऊन राहिले आणि ते म्हणते लाडकी बहीण योजना. समजलं काय? जीएसटी वाढवली, तेल वाढवलं, साखर वाढवली, मीठ वाढवलं, सगळ्या गोष्टी वाढवल्या. कोणाला बसून राहिलं? कोणाच्या बोकांडीवर बसून राहिलं? आपल्या बापाच्या, आपल्या भावाच्या आणि आपल्या बहिणीच्याच बसून राहिलं ना. झाटू म्हणून राहिला लाडकी बहीण योजना बंद झाली ते. अरे होऊ दे ना बंद, होऊ दे. लाडकी बहीण योजना बंद झाली पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे. सोयाबीनला 3000 रुपये भाव, तुरीले 5 ते 6000 रुपये भाव, कापसाले 5 ते 6000 रुपये भाव. काय होय हे? चिल्लर होय का? शेतकरी एवढा मेहनत करतो, सोन्यासारखं पीक कमावतो, पिकवतो, स्वतःचं रान करतो, रक्ताचं पाणी करतो आणि 2026 येणार आताही तेवढाच भाव जेवढा माझ्या पहिले माझ्या बाप आणि आपला बाप पेरत होता सोयाबीन तूर पयाटी, तेव्हाही तेवढाच भाव होता आणि आताही तेवढाच आहे. आता त्याचं लेकर पीक शेती करून राहिले, आताही तेवढाच आहे. येणारी पिढी शेती करणार नाही, नोकर बनवून देणार, नोकर बनणार. ते एखाद्या कंपनीत पुण्या ठिकाणी मुंबई ठिकाणी जाणार पण शेती करणार नाही. शेती मिटून जाईल. आणि हा फोकण टिकला म्हणून राहिला काँग्रेसचा चमचा. आणि ह्या म्हणून राहिला मले फेसबुकवर मेसेज केला ते ना. लय शहाणा झाला. आमचा नागपूरचाच होय तो, कोणतरी होय तो. मी कोण्या कार्यकर्त्यासाठी नाही बोलत, कोण्या बीजेपीसाठी बोलत नाही, कोण्या पक्षासाठी बोलत नाही. आवाज माझा शेतकऱ्यासाठी आहे. माझा बी कोणासाठी नाही. जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी बोलत राहील. माझी दुश्मनी फडणवीस साहेबांसंगही नाही आहे, अजित पवार संघही नाही आहे, एकनाथ शिंदे साहेबांही संघ नाही आहे. माझ्यासाठी सगळं समान आहे आणि मला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्या कारणाने बोलतो मी. चुकीत असेल दादा मला कमेंट करा. कारण अरे बाबा नोकरीवाल्याची 7-8 वेतन झालं, 50-60 हजार रुपये महिना आहे त्याले, 1-2 लाख रुपये महिना आहे त्याले. विचार करा तुम्ही. आणि आमचा शेतकरी जिंदगीभर व्यवसाय करू राहिला, शेतीचा व्यवसाय करू राहिला, शेतीचा. तिच्या मालालाच भाव नाही आहे. अरे दुकानातला किराणा स्वस्त नाही झाला, महाग झाला. पण आमचं जे सोन्यासारखं पीक आहे ना हे स्वस्त झालं. अरे ते सोनं पिवळं सोनं
पण आमचं जे पांढरं सोनं आहे ना, हे 4,000 5,000 घेते लोक, त्याच्यात ते भावतोड करते. बोली लागते 1-2 रुपयापासून. जेव्हा मार्केटमध्ये जो व्यापारी सोयाबीनचा भाव 20 रुपयापासून चालू करतो ना, तेव्हा इथं लुकते, इथं दुखते, इथं कसायचं आपण एवढं लाखाने लावतो आणि चिल्लरच्या भावात देतो, तेव्हा शरम नाही वाटत. आणि हा फाडको कमेंट करून सांगून राहिला मला काँग्रेसचा चमच्या लाडकी बहीण योजना बंद केली. तर एक लक्षात ठेव, मालाले भाव भेटला ना, त्या लाडक्या बहिणीच्या योजनेची काहीच गरज नाही. माझ्या शेतकरी होड बांधतो तुले हर महिन्याले 5 तोळे सोनं नाही करन, तुला गॅरंटी देतो. फक्त भालाले भाव पाहिजे. अरे माझ्या शेतकरी बायकोले एवढा खुश ठेवणार काय सरकारच्या मुख्यमंत्र्याची बायको काय खुश राहते, कळलं काय? फक्त मालाले भाव भेटला पाहिजे. शेतकऱ्याच्या लाडकी बहीण योजना ते 15 टिकला काहीच कामाचे नाही आमच्यासाठी. आमच्या फक्त मालाले भाव भेटला ना, ते 1500 देते, आम्ही 3000 देऊ आमच्या बायकोला दर महिन्याले. एवढी औकात आहे शेतकऱ्याची, फक्त मालाले भाव भेटला पाहिजे. अरे आमच्यामुळं मजूर वर्ग घर चालते, आमच्यामुळं मजुराच्या घरची चूल जायते. असं भान आहे काय का? बस असं भान आहे. आम्हालाच मालाले भाव भेटला ना, मजुराच्या घरी म्हटलं 4 व्हीलर राहणार, 4 व्हीलर 4 चाकी राहणार मजुराच्या घरी. कारण सगळे शेतकऱ्याचे पोरं शेती करणार, सगळे शेती करणार, शेतीची संख्या वाढणार, मग मजुराची संख्या वाढणारच आहे ना, मग मजुरीची वाढणार. 200 रुपयाची मजुरी 400 रुपये देणार, मग विचार करा तुम्ही. म्हणून म्हणतो शेतकरी वाचन तर जग वाचन, मजूर वाचन, नाही तर वाचणार नाही. आणि भाड खाऊ इज्जतीनं कमेंट करायची, कोणा पक्षाचा नाही, कोणा नेत्याचा आवाज आहे फक्त शेतकऱ्याचा. जोपर्यंत हा युवराज डोंगरे जिवंत आहे डोंगरे, तोपर्यंत शेतकऱ्याचा आवाज येणार म्हणजे येणार, गुंजतच राहणार. कारण मला कोणीच रोखू शकत नाही, मी कोणाचा बांधलेला नाही आहे. मला संविधानानं हक्क दिलेला आहे, तू बोलणार म्हणजे बोलणार. जोपर्यंत लोकशाही जिवंत आहे तोपर्यंत बोलणार. मी कोणालाच भेट नाही, कारण माझ्यापाशी लोकशाही जिवंत आहे, संविधान जिवंत आहे, त्या कायद्यानं बोलतो मी. मी कोणाला शिवीगिरी करत नाही, मी कोणालाच बोलत नाही. माझं म्हणणं ह्या बिनडोकं प्रशासन, हे जे प्रशासन आहे हे शेतकऱ्याला वाळीत टाकून राहिलं, जिथे जी मारून राहिलं. यानं मरण माग केलं रे शरम तोंड्याच्या. ह्या जो कमेंट करू राहिला, याचा राग येऊन राहिला मला, मरण माग केलं. हे काँग्रेस काय म्हटलं त्यानं मला, काँग्रेसचा चमचा म्हटलं. काँग्रेसवाले हो कमेंट कर जा, सांग जा मला का मी कोणाचा चमचा आहे, शेतकऱ्याचा चमचा आहे, काँग्रेसचा आहे का बीजेपीचा चमचा, कोणाचा चमचा आहे बा? मी कोणाचा चमचा नाही आहे. मी कोणालाच असं म्हणत नाही खराब आहे म्हणून, सगळे समान आहे आपल्या आपल्या ठिकाणी. मी फक्त शेतकऱ्याबद्दल बोलतो, दुसरं काहीच नाही. समजलं काय? आणि तुम्हाला वाटत असेल हा आमदार खासदार बनला पाहिजे तर घ्या मला उचलून, मग बघा जाऊ वाट लावतो, यायची वाट लावतो. मला द्या निवडून, देता निवडून? नाही देणं होत, कारण मी गरीब आहे. तुम्ही जात पान, धर्म पान, ह्या पान, टमका पान, आपण याच्यातून वाया गेलेलो आहे. त्या कारणामुळे आपण शेतकऱ्याचं लेकरून निवडून देत नाही. आपण जाती आणि धर्मानं, दारूने आणि मटणानं वाटलं गेलेलो आहे. त्या कारणामुळे आपण शेतकरी अजूनही मुळात गरीबच राहू. समजलं का? ना आपले लेकरं उद्योगपतीच्या गांडात धुत जाईल. आपल्यापाशी शेती असून काहीच कामाची नाही, कारण आपण परिवाराचं पूर्ण काही करू शकत नाही, भरपूर पोषण करू शकत नाही, कारण आपल्या गरजा वाढलेल्या आहे. समजलं काय? आणि शेतकऱ्याला म्हटलं ना का आपल्या पुरतच कमवा. शेतकरी एकाच म्हणून भाऊ खाऊन काय, मार्केटचा भाजीपाला आणायला लागते, मार्केटचं तेल आणायला लागते, मीठ आणायला लागते. शेतकऱ्याला म्हटलं केले घरीच बनवा, सगळ्या गोष्टी बनवा. आमचा शेतकरी एवढा चतुर नाही आहे हो, हा काळजाशी खेळतो, हा काळजाशी बोलतो शेतकरी. आणि हे मंत्रिमंडळ काळजाशी खेळतात आमच्या शेतकऱ्याच्या. आणि लाडकी बहिणीबद्दल बोलून राहिला होता हा, मालाले भाव भेटू दे. आमचा शेतकरी 1500ची काहीच गरज राहणार नाही, आमच्या बायकाईले, आमच्या बहिणीले, आमच्या मायले. समजला? दर महिन्याला साडी राहणार 5-5, 10-10 हजार. फक्त बायकोनं बोट ठेवा, मायनं बोट ठेवा, बहिणीनं बोट ठेवा. एवढी औकात आहे आमच्या शेतकऱ्याची. शेतकऱ्याला कमी नको समजू, जगाचा बाप आहे, पोशिंदा आहे. आम्ही पेरतो,
आम्ही पाळतो, आम्ही चारतो म्हणून तुमच्या ढेऱ्या पोकते. नाहीतर दगड, गोटे, माती, गू खा लागला असता कुत्र्याचा. कळलं काय? आता कमेंट करून सांग मला तू. आणि कमेंट केली हे चुकीची केली का वाईट केली, कशी केली? कारण तुला वाटते काय? कारण ह्या लाडक्या बहिणीने एवढं आपल्याला गोत्यात आणलं आहे, एवढं आणलं आहे का आपल्याला मालाले भाव काय सरळ कर्ज माफीने 50,000 रुपयाने भेटून राहिले हे नापिकीचे. शेतकरी जिवंत आहेत, हे जग जिवंत आहे, मजूर वर्ग जिवंत आहे. नाहीतर मजुराले मरा लागते, कारण मजुराचे हात आहे पण त्याला काम पाहिजे. अरे एखादा मार्केटचा बाजार असला ना तर शेतकऱ्यानं कामाला नाही सांगितलं ना मजुराले तर त्याच्या घरच्या म्हटलं खाचे वांदे होते. समजलं काय? खाचे वांदे होते. मार्केटमध्ये जास्त मजूर वर्ग राहतात ते बाजाराले. काम नाही भेटलं तर मार्केटमध्ये सुनसान काय कुत्र दिसत नाही बाजाराच्या दिवशी. कारण शेतकऱ्यामुळं सगळ्या गोष्टी आहे. शेतकरी सगळ्याचे घरं पालतो. दुकानातले सगळे जे आहे ना व्यापारी त्याचे घरं पालतो शेतकरी. आणि शेतकरीच मरून राहिला. शेतकऱ्याचा आवाज आला, कोणी उठत नाही, कोणीच येत नाही बोलाले. फक्त शेतकरीच बोलतो. म्हणून म्हणतो शेतकऱ्यांनो बोलायला शिका. बांगला नाही भरले तुम्ही. बोलत नसा तर बायकोच्या आजच्या बांगला घ्या, घाला आणि बायकोने समोर करा आता बोलाले. समजलं का? चुकीचं बोलत असेल मला क्षमा करा दादा. फॉलो करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल सबस्क्राईब करा.